श्रुती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आपण जिऱ्याचं सरबत बनवूया। आता आहे उन्हाळा, ते जिरा, शोप आणि खडी साखर याच्यापासून तयार होणारं सरबत। आणि त्याच्यामध्ये मिरे गरम असतात, पण थोडेच मिरे टाकायचे आहेत आपल्याला, कारण स्वाद खूप छान येतो। चला तर मग चाट मसाला वगैरे टाकून काय काय साहित्य लागतं त्याच्यासाठी ते बघू। बघा, आपण जलजिरा म्हणा किंवा जिऱ्याच्या सरबतासाठी काय काय साहित्य लागते ते बघू। आपण 10-12 मिरी घेतली, 1 चमचा शोप घेतली, 1 चमचा चाट मसाला घेतला, 2 चमचे जिरं घेतलं, काळं मीठ घेतलं, सेंधव मीठ घेतलं मी 1 चमचा, आणि खडी साखर 1 वाटी। एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। बघा, आपण तवा गरम केला, त्याच्यावरती आता जिरं, शोप, मिरे आणि हे साहित्य आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे। परतून एकदम किंचित परतायचं आहे। थोडा सुगंध सुटेपर्यंत परतायचा आहे। खूपच छान लागतो घरच्या घरी जलजिरा। बघा, झाला, सुगंध यायला लागला। आता मी गॅस बंद करते आणि याला थंड करून घेते। हे बघा, मी आता हे थंड केलं, हे याच्यामध्ये टाकून घेते आणि खडी साखर टाकते आणि चाट मसाला, काळं मीठ, आणि आता हे मिक्सरला फिरवून घेते बारीक पावडर। हे बघा, मी मिक्सरला अशी फाईन पावडर करून घेतली आणि आता हे बर्नीत भरून ठेवूया। हे बघा, आता ही पावडर मी या बर्नीमध्ये भरते काचेच्या। भरपूर पावडर होते हे। आणि गोड खडी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा, आपलं पूर्ण बर्नीभर झालं हे प्रीमिक्स। आणि आता आपण हे भरून ठेवलं आणि आता आपण सरबत तयार करूया। बघा, आपण 1 चिमटी सोडा टाकला, आणि तुम्ही बिना सोड्याचं पण करू शकता। आणि हा माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 2 चमचे टाकलं प्रीमिक्स। आणि पुदिन्याची पानं टाकली थोडी, आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। आणि मिक्स करून घेऊया। बापरे, किती छान सुगंध येत आहे मिक्स केल्यानंतर। झालं आपलं जिरा सरबत तयार। जिरा सरबत हे खूप छान असते आपल्या आरोग्यासाठी। आणि आपण थोडी मिरी फक्त याच्यामध्ये चवीसाठी टाकलेली आहे, नाही तर जिरा, खडी साखर, शोप हे संपूर्ण जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्या संपूर्ण जिन्नस थंड गुणधर्माचे आहेत। फक्त मिरी हे टेस्टसाठी टाकलेले आहे। बघा, झालं आपलं गारेगार थंड असं जिऱ्याचं सरबत तयार। आणि तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा आणि हे सरबत करून बघा। तुम्हाला ऊन लागलं असेल, पोटात जळजळ होत असेल, तर हे सरबत पिऊन तुम्ही एकदम शांत अनुभव घेऊ शकता या सरबताचा। पिल्यानंतर किती शांत वाटते आपल्या मनाला। आणि चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।